UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 5 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत फडणवीसांचा शपथविधी। आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा। चंद्रशेखर बावनकुळेंची ट्विट करत माहिती। सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग। विनोद तावडे आणि JP नड्डांमध्ये तासभर चर्चा। तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं। संध्याकाळी महायुतीची बैठक, सूत्रांची माहिती। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता। 2 दिवसांपासून शिंदे साताऱ्यातील दरे गावात। बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं। आढावांच्या निमित्तानं EVM विरोधात ठिणगी पडली। आता सत्तामेव जयते विरोधात उभं राहू, ठाकरेंची भूमिका। EVM हॅक होऊ शकतं, अखेरच्या 2 तासातील टक्केवारी अत्यंत धक्कादायक। शरद पवारांकडून पुन्हा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह, तर जनतेनं उठाव करणं आवश्यक असल्याची भूमिका। विधानसभेला सरकारी तिजोरीतून अमाप पैशांचं वाटप, बटेंगे तो कटेंगे हा तर अजब मुद्दा होता। बाबा आढाव यांचा अदानींसह भाजपवर निशाणा। 5 महिन्यात लोकांचा कौल बदलला तर आम्ही काय करायचं? आढावांच्या EVM बाबतच्या संशयावर अजितदादांचं उत्तर। शरद पवार गटाच्या आमदारांची दुपारी 3 वाजता मुंबईत बैठक। गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद निवडीची शक्यता। महाराष्ट्रातील 24 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज। विरोधकांची EVM विरोधात मोहीम सुरू। काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडून देखील EVM मशीनच्या पडताळणीची मागणी। सोलापुरातील मार्कडवाडी ग्रामस्थांकडून 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव। गावात उत्तम जानकर गटाचं वर्चस्व असतानाही राम सातपुतेंना अधिक मतं मिळाल्यानं आक्षेप। मुंबईसह ठाणे भिवंडीत आजपासून 5 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात। न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। थंडीचा कडाका वाढल्यानं भाजीपाल्याची आवकही घटली। भाजीपाल्यांच्या दरात 10 ते 20% वाढ। किरकोळ बाजारातही भाज्यांच्या दरात वाढ। पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध। महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता निर्णय। लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता। 100 रुपयांमागे 15 रुपयांची वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव। उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाचा निर्णय। पुण्यात थंडीची लाट कायम। NDA परिसरात 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। तापमानाचा पारा खाली आल्यानं पुणेकर गारठले। द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर। परतीच्या पावसामुळे छाटणीला 1 महिना उशीर झाल्यानं उत्पादन घेण्यासही विलंब। जानेवारीची वाट पाहावी लागणार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी काम करणार। पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स। उद्या मुंबईतील कार्यालयात चौकशी होणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।